मॅडम, मालेगाव खटल्याची सुनावणी सुरू आहे. 313 मध्ये कोर्ट सर्व आरोपींचे जबाब नोंदवते. याच्यात एका आरोपीनं काही खळबळजनक खुलासे केले पुरोहितांनी कोर्टाला पत्र लिहून. तर अशा प्रकारे खटला चालू असताना आणि ही प्रक्रिया सुरू असताना एखाद्या आरोपीनं अशा प्रकारे जर काही गंभीर आरोप केले असतील तर कायद्याने त्याला कितपत गंभीरतेने घ्यायला हवं? बेसिकली सेक्शन 313 जो हा विषय आहे हा कधी पण कोर्ट आणि अक्यूज मधली जी एक गॅप असते कम्युनिकेशनची ती भरून काढण्यासाठी हा सेक्शन आहे. त्यामुळे इदर इन द फॉर्म ऑफ रिटन और ओरल ते कधी पण बोलू शकतात. ते मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की हे जे क्रिमिनल केसेसमध्ये जे अक्यूज असतात हे फार शिक्षित नसतात, तर यांना ते एक्सप्लेन करता येत नाही. तर प्रॅक्टिसमध्ये असं हे की क्वेश्चन फॉर्म्समध्ये विचारलं जातं की त्यांना बोलतं करावं म्हणून, तर ते काही पण सांगू शकतात. असं काही नाही. असं मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं झालंय की त्यांनी अनेक वेळा अशा घटना समोर आणलेल्या आहेत की ज्या कधी आधी घेतल्याच गेलेल्या नव्हत्या. त्यामुळे इट्स अ नॉर्मल प्रॅक्टिस. या संदर्भात काही निकाल आहेत का किंवा तशा संदर्भाचे काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काही आहेत? हो, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आपण आताच नुकतंच जस्टिस ओक साहेबांचं एक जजमेंट होतं ज्याच्यामध्ये की आईंनी मुलाला मारलं असा तिच्यावरती आरोप होता 302 अंतर्गत. आणि ह्या पूर्ण केसमध्ये जस्टिस ओक साहेबांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की तुम्ही एखाद्या बाईला 313 मध्ये काय क्वेश्चन्स विचारू शकता आणि काय नाही विचारू शकत, तुम्ही तिचे राईट टू प्रायव्हसी पण व्हायोलेट करू शकता का. बेसिकली 313 हा एक पॉझिटिव्ह सेक्शन आहे ज्याच्यामध्ये की तुम्ही आतापर्यंत जे नाही बोलू शकले, जे कधी एक्सप्रेस नाही करू शकले, ते अॅक्यूज त्याच्यामध्ये एक्सप्रेस करू शकतो. आणि मला पर्सनली ॲज अ लॉयर जर विचाराल तर मला असं वाटतं की हा जो पूर्ण सेक्शन आहे हा एक नॅचरल जस्टिसचा सेक्शन आहे, बट ॲट द सेम टाइम इट इज अ डबल एजेड वेपन ऑल्सो. चुकून जर तुमच्याकडनं अशा गोष्टी ॲडमिट झाल्या की ज्या तुम्ही ॲडमिट नव्हत्या करायला पाहिजे तर त्या तुमच्या अगेन्स्ट पण जाऊ शकतात. बेसिकली अनेक केसेसमध्ये आपण असं बघतो की अॅक्यूजला हे कळत नाही की तो स्वतः कन्फेस करतोय, स्वतः ॲडमिट करतोय, तो करून देतो. आणि म्हणून पुष्कळ आपण केसेसमध्ये त्यांना रिटन फॉर्मॅटमध्ये म्हणतो की त्याला विचार करायला वेळ मिळावा की तो काय बोलतोय, तो काय हे करतोय. कॉन्स्टिट्युशनली जेव्हा आपण ह्या गोष्टींचा विचार करतो तर तसं हे व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 20 असं पुष्कळ जण म्हणतात. तर कारण आर्टिकल 20 म्हणते की तुम्ही स्वतःच्याच अगेन्स्ट इन्क्रिमिनेट करायला कोणाला म्हणू शकत नाही. ओनर्स ऑफ प्रूफ नेहमी प्रॉसिक्युशनवर असतं. तर हे जे 2-3 आस्पेक्ट्स आहेत हे आपण जर इथे 313 मध्ये जर लक्षात घेतले तर ह्यामध्ये स्वतःच्या अगेन्स्ट जरी बोलायचं नाही आहे किंवा बोलले तरी पण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला राईट टू सायलेन्स पण आहे याच्यामध्ये. तुम्हाला असं कंपेल नाही करत की तुम्ही सांगाच, तुम्ही बोलाच. त्यामुळे आपण ते US सिरीजमध्ये किंवा मूव्हीजमध्ये बघतो, यू हॅव राईट टू रिमेन सायलेंट. तर ते हे सेक्शन्स आहेत, तो हा लॉ आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.